नमस्कार, कंचन वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी युनिक अशी रेसिपी दाखवणार आहे. अप्पे तर आपण सगळेच करतो, पण मी आज फणसाच्या गराचे अप्पे करणार आहे. तुम्ही कधी खाल्ले आहेत का फणसाच्या गराचे अप्पे? खूप छान कुरकुरीत असे खुसखुशीत आणि मस्त सॉफ्ट होतात आणि पूर्ण शिजून निघतात. बघा किती आतून छान असे रेषे तयार झालेले आहेत. हे फणसाचे गर आपण त्याच्यामध्ये घातले म्हणून असे छान असे खुसखुशीत दिसत आहेत. तर आज मी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आता फणसाचे अ, जे गरे आहेत किंवा फणस आहे बाजारात खूप मिळतात. तर अशा वेळी आपण काहीतरी युनिक अशी रेसिपी घरच्यांना खाऊ घातली तर खूप छान वाटते. तर चला मी रेसिपी शेअर करते. तर इथे मी फणसाचे गरे घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये कापा आणि बरका असे 2 जाती आहेत. तर मी ह्याच्यामध्ये बरका घेतलेला आहे, म्हणजे तो खूप गोड असतो. जर का तुम्हाला कापा भेटला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी सगळे असे जे मला जेवढे गर पाहिजे होते 10-12 असे गर घेतलेले आहेत आणि ते बिया काढून असे कापून घेतलेले आहेत. खूप असे पातळ-पातळ काप करायचे आणि परत त्याला असं कापून एकदम मऊसूत बनवायचं. आता एका बाउलमध्ये मी हे सगळं जे गर आहेत ते घेतलेले आहेत. चला आता आपण आणखी साहित्य काय लागणार आहे, तर इथे मी जे मैदा आणि 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे चवीला खूप छान लागतील. तुम्हाला फक्त मैदा घ्यायचा असेल तरी घेऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं रवा टाकला तरीसुद्धा छान लागतील. 3 चमचे मैदा आणि 3 चमचे गव्हाचं पीठ घेऊन मी इथे आता ह्याचा घोळ तयार करणार आहे. गव्हाचं पीठ थोडं जास्त वाटलं म्हणून मी बाजूला काढलेलं आहे. 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. तसेच 1 चमचा प्लेन चमचा भरून बेकिंग पावडर घेतलेली आहे. थोडं-थोडं पाणी घालून असं घोल तयार करायचा आहे, जिथपर्यंत आपल्याला असं पातळसर अ, घोळ तयार पाहिजे. तर इथे बघा मी अगदी थोडं-थोडं पाणी घालत आहे. एकदम पाणी घालायचं नाही. पाणी जास्त झालं तर जास्त पातळ होईल आणि मग त्याचे अप्पे व्यवस्थित येणार नाही. तर इथे बघा मला पाऊण कप एवढं पाणी लागलेलं आहे, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त. आता इथे 5 ते 10 मिनिटं आपण ह्याला असंच बाजूला ठेवणार आहोत, का तो छान असा मऊ होईल आणि ह्याच्यामध्ये मी 2 वेलच्या ज्या आहेत, त्या अशा बारीक करून घातलेल्या आहेत. म्हणजे त्याचा अरोमा जो आहे तो छान येईल आणि चवीलासुद्धा छान लागेल. चिमूटभर इथे मी खाण्याचा सोडा घेत आहे. ह्याच्याने आपले अप्पे खुसखुशीत मस्त होतील. तर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर लगेचच आपण आप्पेपात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी तूप घालत आहे. तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता, साजूक तूप किंवा डालडा. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, जास्त ठेवायची नाही, कारण हे करपू शकतात. लोवरच आपण हे जे अप्पे आहेत ते करून घेणार आहोत. तर सर्व अप्पेपात्रामध्ये मी असे थोडं-थोडं पीठ घालत आहे. थोडंच घालायचं कारण ते फुलून वरती येतात. त्यामुळे फक्त अर्धच आपण त्याच्यामध्ये जे बॅटर आहे ते घातलेलं आहे आणि तेल किंवा तूप जे आहे ते थोडंसं जास्तच घालायचं आहे. 2 ते 3 मिनिटं एक बाजू चांगली होऊन द्यायची आहे आणि पलटी करायची आहेत. आलटून-पलटून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. वरती शिजले तरी ते आतमध्ये कच्चे असतात म्हणून जरा 4 ते 5 मिनिटं आपण हे चांगले असे परतून घेणार आहोत. एक बाजू झाली की दुसरी बाजू आणि नंतर परत पलटी मारायची आहे. असे चांगले खरपूस होईपर्यंत, गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण त्यांना असे तळून घेणार आहोत. आप्पे होत असतानाच एवढा छान वास येतो, की घरभर ह्याचा तुपाचा आणि आप्प्यांचा वास पसरतो, की काहीतरी गोड रेसिपी बनत आहे. तर इथे बघा परत मी 2-3 मिनिटं असं झाकून ठेवलं होतं आणि दुसरी बाजूही झालेली आहे. जे झालेले नाहीत त्यांना थोडा वेळ आणखी ठेवायचं आहे. तर असे व्यवस्थित असे मस्त अप्पे तयार झालेले आहेत. जे झालेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत, कारण हे अप्पे लवकर करपतात. तर इथे मी जे झालेले आहेत अप्पे ते काढून घेत आहे बाउलमध्ये आणि जे नाही झालेत त्यांना परत आलटून-पालटून व्यवस्थित शिजून द्यायचं आहे, कच्चे ठेवायचे नाहीत.
तुम्हाला कधी गोड खायची इच्छा झाली ना, तर असे अप्पे नक्की करून बघा आणि या सीझनमध्ये फणस खूप बाजारात आहे, तर अशी रेसिपी नक्कीच करून बघा. खूप छान लागते. अशी युनिक रेसिपी आहे. तर इथे माझे सर्व अप्पे तयार झालेले आहेत आणि मी त्यांना काढून घेत आहे. तर माझे सर्व अप्पे तयार झालेले आहेत. मस्त असे गरम-गरम खायचे आहेत. मी तोडून दाखवते बघा. आतमध्ये पूर्ण शिजलेले आहेत आणि लुसलुशीत झालेले आहेत. फणसाचे गरे त्याच्यामध्ये एवढे एकजीव झालेले आहे पिठामध्ये. मस्त चवीला लागतात. आमच्या घरच्यांना तर सगळ्यांना खूप आवडले. तुम्हीही एकदा प्रयत्न करून बघा. तुमच्या घरच्यांनासुद्धा आवडतील. तर फणसाचे असे रेषे तयार होतात आणि आपल्या जिभेवर जेव्हा खातो ना, तेव्हा त्याची चव जी आहे ती अप्रतिम असते. तर अशा प्रकारे माझे अप्पे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. अशी ही कमी वेळामध्ये आणि स्वादिष्ट रेसिपी तयार होते. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जर का तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी माझ्या चॅनलवर येत असतात. आता आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. मस्त खा, पिया आणि स्वस्त राहा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्ते.